घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. आपल्या पंढरपूरचा विठ्ठल कारखाना म्हणजे आपल्या पंढरपूरचा आर्थिक कणा आहे आणि विठ्ठलचे सभासद असतील, कामगार असतील, व्यापारी असतील, हे आपल्या त्या आर्थिक कणेची शाखा आहे. परंतु सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत ते आपल्या त्या आर्थिक कणेची चाकच मोडीत काढायला निघालेली आहेत. मी आज गेलं वर्षभर झालं आपल्या महाराष्ट्र शासनाच्या तोखामीने आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला NCDC कडून 347.67 कोटी रुपये कर्ज मिळालं. मी कारण कारखान्यानं कर्ज देण्याच्या अगोदर एक लोन प्रपोजल सादर केलं होतं. आम्हाला ह्या कारणासाठी व्यापाऱ्याचं पेमेंट देण्यासाठी एवढं पेमेंट पाहिजे, कामगाराचं पेमेंट देण्यासाठी एवढं पेमेंट पाहिजे, बँकाचे देणं देण्यासाठी एवढं पेमेंट पाहिजे, मशिनरी दुरुस्तीसाठी एवढं पेमेंट पाहिजे, बाकीच्या इतर कारणासाठी जे आहे ते असे 347 कोटी त्यांना मंजूर झालं. परंतु आपल्या विद्यमान आमदार कारखान्याचे चेअरमन आहेत ते काय सांगतायत की मला 105 कोटी रुपये कमी मिळाले. तसं नाही. त्यांच्या वार्षिक अहवालात त्यांनी कबूल केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या वार्षिक अहवालात त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यांचे स्वतःचं प्रस्तावना आहे, त्यांचं स्वतःचं आयोजन आहे याच्यामध्ये की 347 कोटीमध्ये त्यांनी 372 कोटी मिळालं मागितलं होतं, 347 कोटी मिळालं. त्याच्यामध्ये त्यांना 25 कोटी कमी मिळालं. त्याच्यानंतर त्यांनी 33 कोटी रुपये NCDCला अगोदर त्यांच्या लोनच्या ह्याच्यातून कट होणार होतं ते त्यांनी 80 कोटी कट झालं. म्हणजे एकूण टोटल 72 कोटी फक्त कमी मिळालं. परंतु ते सभेमध्ये आणि इतर ह्याच्यामध्ये जो सांगतायत की 105 कोटी कमी मिळालं. परंतु तसं नाही, फक्त 72 कोटी कमी मिळालेलं आहे. असं माझं त्यांच्याच ह्याच्यातून मी सांगतोय. माझं ह्याच्यामध्ये स्पष्ट काय माझं मत अजिबात नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड, वेणूनगर तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर चे चेअरमन अभिजित धनंजय पाटील, कार्यकारी संचालक तसेच सर्व संचालक मंडळ आणि साखर आयुक्त व त्यांचे सर्व अधिकारी, सहकार विभागातील जे अधिकारी या गैरव्यवहारात सहभागी झाले त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तसेच त्यांनी जो जनतेच्या पैशावर डल्ला मारला आहे तो अपवाद बाहेर काढण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. श्री विठ्ठल कारखान्याला महाराष्ट्र शासनाच्या तोखामीने NCDC कडून रक्कम रुपये 347.67 कोटी कर्ज मिळालं. त्या कर्जाचा गैरविनियोग करून प्रस्ताव बदलून घेतला. एक तर दिलेला कर्ज प्रस्ताव वापर केल्यानंतर बदलता येत नाही. पत्रकार बंधूंना तुम्हाला माहित आहे, आपण एखादं घर बांधणीसाठी कर्ज घेतोय, ते कर्ज घेतल्यानंतर जर तुम्ही त्या घरबांधणीच्या कर्जातून गाडी घेतली आणि नंतर जर म्हटलं मला घरबांधणीसाठी कर्ज नको, मला गाडीसाठी कर्ज, मला प्रस्ताव मला चेंज करून द्या, अशी बँक देऊ शकते का? अजिबात देऊ शकत नाही. मग ह्याच मतावरती माझा आज त्यांच्याशी जो संघर्ष चालू आहे त्या एकमेव मतावरती संघर्ष माझा चालू आहे. मग या कर्जाचा प्रस्ताव बदलता येत नाही. त्या व्यापारी कर्मचाऱ्यांनी बँकांना आणलेले पेमेंट आम्हास मिळालं नाही म्हणून आम्ही माननीय उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. असे उच्च न्यायालयात जर ही न्यायप्रविष्ट बाब असताना हे जर आपल्या हाच प्रस्ताव बदलून कायद्याच्या कोणत्या चौकटीत बसतोय, कोणत्या नियमानुसार, कोणत्या अधिनियमानुसार हा प्रस्ताव बदललाय, हे मी आपल्या प्रधान सचिव, सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागांना याची विचारणा केलेली आहे. त्याचं उत्तर मला लवकरच मिळेल त्यांच्याकडून. या सार्वजनिक निधीचा जनतेच्या पैशाचा अपहार करण्यासाठी प्रशासनातील फार मोठी टोळी सक्रिय आहे. त्या टोळीचा पर्दाफाश करून त्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी पत्रकार परिषदेचं मी नियोजन केलं. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने NCDC कडून आलेले कर्ज कारखान्याची लीड बँक जी उस्मानाबाद लीड बँक आहे त्या बँकेतूनच प्रत्येक लीडला पैसे जाणं बंधनकारक असतं. परंतु त्यांनी तसं न करता स्वतःची क्रेडिट पतसंस्था आहे जी पीपल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पतसंस्था जी आहे त्यांची DVP पतसंस्था, इकडं ती रक्कम वळवून या रकमेचा कथित आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे असं आणि याचा उलगडा करण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं मी नियोजन करतो. यामध्ये जबाबदार असणारे व्यक्ती आहेत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक. दुसरी जबाबदार व्यक्ती आहे दी पीपल्स मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह पतसंस्था क्रेडिट सोसायटी. विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 यांनी प्रत्येक महिन्याला येऊन तपासणी करणं बंधनकारक असताना शासन निर्णयामध्ये तसं नमूद असताना त्यांनी तसं केलं नाही. यांच्या गैरकारभार
काम केलेलं आहे. मग त्यांच्या विरोधात सुद्धा मी पुढं तक्रार माझे चालू आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभाग सोलापूर आणि साखर आयुक्त पुणे या जबाबदारी व्यक्ती आहेत. या सर्वांना लागू असलेली कलम आहेत. कलम आहे 406 आणि 409 भारतीय दंड संहिता IPC नुसार विश्वासघात आणि निधीचा गैरवापर केलेला आहे. त्याच्यामुळे त्याची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे 406 आणि 409 कलमाखाली माझी तक्रार दाखल आहे. त्यानंतर 420 मध्ये त्याची फसवणूक आपली केलेली आहे, जनतेची फसवणूक केलेली आहे, सार्वजनिक निधीचा गैरव्यवहार केलेला आहे, आपल्या सार्वजनिक आपल्या जनतेच्या पैशाचा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे शासनाची आपल्या सार्वजनिक पैशाची आणि जनतेची फसवणूक केली आहे. 420चा गुन्हा दाखल करा अशी माझी तक्रार आहे. कलम नंबर 34 आहे चेअरमन संचालक मंडळ इतर अधिकारी यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या विरोधात 434 नुसार तक्रार माझी दाखल आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. कलम 120B नुसार त्यांनी सर्व एक कटकारस्थान रचलेलं आहे. कारण ही संस्था आपली मोडकळी सिद्ध येईल यासाठी एक कटकारस्थान रचून हे प्रशासनातल्या सर्व जबाबदार व्यक्तींना यात शासन झालं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. कलम आहे 167, 218 आणि 219 सार्वजनिक सेवक जे आपले कार्यकारी संचालक असतील, त्यानंतर प्रादेशिकचे सर्व अधिकारी असतील, त्यानंतर विशेष लेखा परीक्षक असतील, साखर आयुक्तांचे अधिकारी असतील, यांच्याकडून त्या पदावर असल्यावर जो चुकीचा अहवाल निर्णय केलेला आहे त्यांच्या विरोधात 167 भारतीय दंड संहितेनुसार 167, 218 आणि 219 नुसार तक्रार दाखल झालीच पाहिजे. आणि त्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार कलम 73 संचालक मंडळ याला अपात्र आहे. संचालक मंडळ बरखास्त करावं आणि प्रशासकाची नेमणूक करावी आणि हे 100% ह्याच्यामध्ये घडणार आहे, होणार आहे. फक्त माझी पत्रकार बंधूंना कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे की तुम्ही सत्सर वेळ बुद्धीला स्मरून आणि निष्पक्षपातीपणानं हे जे एवढा मोठा घेऊन लक्षात घ्या. आतापर्यंत मी फक्त 347 कोटीच म्हणत होतो, परंतु त्याच्यापेक्षाही फार मोठा घोटाळा झालेला आहे, अपहार झालेला आहे. त्याचा मी उलगडा आता करतोय आहे सगळ्या गोष्टीचा. त्यानंतर कलम आहे 78 संचालक मंडळ बरखास्त होणार आहे. कलम 19 नुसार देखरेख अधिकारांचा गैरवापर त्यांच्याकडे जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा त्यांनी गैरवापर करून तिथं जे काय सर्व चाललंय ते सर्व त्यांच्या अधिकारात आहे. कारण आज आम्ही 18 दिवस साखर आयुक्ताच्या गेट समोर 18 दिवस आमरण उपोषणाला बसलो होतो. ते तिथले अधिकारी सांगत होते कारखान्याला कमी आलंय, कारखाना वाटत असं खर्च करत, परंतु तसं अजिबात होत नाही. ते सुद्धा आमची दिशाभूल करत होते. ते सुद्धा या कट कारस्थानामध्ये अपराध सामील आहेत असा माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे. आणि ज्या दिवशी मी बसलो होतो उपोषणाला त्या दिवशी पहिल्या दिवसापासून मी हेच बनत होतो आणि अशी माझं तेच ठाम मत आहे. त्यानंतर कलम 81 आहे त्याच्यानुसार विशेष लेखा परीक्षण म्हणजे नुसतं लेखा परीक्षण करण्याचा उपयोग नाही तर त्याचं विशेष लेखा परीक्षण झालं पाहिजे. त्यानंतर कलम 88 गैरव्यवहारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ही या संचालक मंडळ, चेअरमन, कार्यकारी संचालक आणि हे अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून झाली पाहिजे आणि ती होणारच आहे हे असं माझं ठाम मत आहे. आणि कलम 146-47 दंड आणि कैद आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानुसार त्यांना हे जेल होणार आहे आणि दंड सुद्धा होणार आहे असं माझं ठाम मत आहे. आणि हे झालंच पाहिजे, लक्षात घ्या. कारण हे आपल्या पंढरपूर तालुक्याचा जो आर्थिक कणा आहे विठ्ठल संस्था नुसती बंद नाही पडणार, पूर्णपणे मोडकळीला आणून सगळं ते कुणाच्या तर घशात घालण्याचं कारस्थान आहे. आपल्या या महाराष्ट्रातील फार मोठ्या नेत्याचा ह्याच्यामध्ये हात आहे, लक्षात घ्या. आणि या आमच्या मागण्या अशा आहेत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाच्या व्यवहारामध्ये गंभीर अनियमितता, अपहार आणि तसेच निधीचा गैरवापर झाल्याच्या संबंधित कारखान्याच्या व्हिडिओ दाखल्यावरून स्पष्ट होतोय. त्याचा व्हिडिओ दाखला माझ्याकडे आहे, मी म्हणत नाही. त्यांनी स्वतः त्यांच्या MDचा असेल, चेअरमनचा असेल, विशेष लेखा परीक्षकाचा असेल, साखर सहसंचालकाचा असेल, याच्यावर सहीचे माझ्याकडे पत्र आहे, त्यांचा व्हिडिओ दाखला आहे. याच्यावरून त्यांनी अपहार केलेला आहे, त्यांच्यात अनियमितता आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यांच्या दाखल्यावरूनच ते सिद्ध होतंय. या अनियमिततेची सत्यता तपासण्यासाठी केवळ नियमित लेखा परीक्षण पुरेसे न राहता फॉरेन्सिक ऑडिट टीमकडून फॉरेन्सिक ऑडिट करण्याची आवश्यकता आहे आणि ते केलंच पाहिजे, लक्षात घ्या. कारखान्याचं संचालक मंडळ, कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक
मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी व संबंधित अधिकाऱ्यावर IPC व सहकारी कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे करण्यात यावा. अँटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करून प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ऍक्ट 1988 अंतर्गत कारवाई केली जाईल. शासनाची थकहानी व सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्यामुळे चेअरमन, संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक यांच्यावर आर्थिक नुकसानीची वैयक्तिक वसुली करण्यात यावी. व्यापारी व कामगार यांचे हक्काचे पैसे जे आहेत ते तातडीने मिळावं, बँकाचे पैसे मिळावेत अशी आमची मागणी आहे. सदर प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा EOW कडे द्यावं अशी आमची हे आहे. आणि आमची आगामी भूमिका कारखाना चेअरमन, संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक यांच्यावर गुन्हा दाखल होऊन जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील. कारवाई झाली नाही तर सभासद, कर्मचारी तसेच व्यापारी सहकुटुंब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या बंगल्यासमोर जसं आम्ही साखर आयुक्ताच्या गेटसमोर आमरण उपोषण केलं होतं तसंच आमरण अन्यथा उपोषण आम्ही सहकार मंत्र्यांच्या बंगल्यासमोर करतोय याची नोंद घेण्यात येईल. 28,000 सभासदांची भेट घेण्यासाठी मी जनसंवाद यात्रा चालू करतोय. लक्षात घ्या, प्रत्येक सभासदाला कळलं पाहिजे की आपल्या संस्थेत चाललंय काय. लक्षात घ्या, कारण आपण दगडापेक्षा वीट मऊ म्हणून यांच्या जबाबदारी सोपवली, परंतु त्यांनी कारखाना तर नुसता बंद पाडला, परंतु हा कारखाना पूर्णपणे गिळंकृत करण्याचं कारस्थान हे चालू आहे. लक्षात घ्या, आता सत्ता परिवर्तनाशिवाय आपण शांत बसणार नाही असे तुम्हाला मी यातून आश्वासन देतोय. कारवाई संदर्भात माननीय केंद्रीय सहकार मंत्री नामदार अमितजी शहा व सहकार सचिव भारत सरकार यांची माझा पत्रव्यवहार चालू आहे. आणि मला NCDC नवी दिल्ली यांचं पत्र टाकायचं पत्र आलंय. त्यांनी आपले प्रादेशिक आपले प्रधान सचिव सहकार पणन विभाग, महाराष्ट्र राज्य आणि साखर आयुक्त यांना कारवाईचे आदेश दिलेले आहेत. हे मला NCDC नवी दिल्ली यांच्या MDचं पत्र आलेलं आहे. हे पत्र मी तुमच्यासमोर हजर करतो. त्याच्यानंतर 19/9 आलं. त्याच्यानंतर मला एक खेदाची बाब आहे. लक्षात घ्या, माझ्याकडे 5 ते 6 वर्षाचा आपल्या मशिनरी मेंटेनन्सचा अहवाल आहे. काय त्या अहवालामध्ये कसं आहे, 2017ला 10.41 कोटी मशिनरी मेंटेनन्ससाठी खर्च झाले. 2018-19ला 9.49 कोटी खर्च झालेला आहे. 19-20ला कारखाना बंद असल्यामुळे 1.80 झालेला आहे. 20-21ला 9.54 आहे. त्याच्यानंतर 22-23ला त्यांच्याकडे ज्यावेळी सत्ता आली ते 10.74 आहे. 23-24ला 10.21 आहे. आणि आता सुद्धा त्यांनी NCDC कडे मागणी 14 कोटीची केलेली होती, परंतु त्यांनी त्या व्हिडिओमध्ये 57 कोटी 10 लाख रुपयाचा खर्च दाखवलेला आहे. तो व्हिडिओ दाखला माझ्याकडे आहे, त्यांच्याच सहीचा व्हिडिओ दाखला आहे. त्यामुळं या अफवाला, भ्रष्टाचाराला आणि आलेल्या पैशाच्या गैरविनियोगाला त्यातून चालनाच दिली जाते. आणि ह्या झाल्याचं ज्वलंत उदाहरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या बाकीच्या लोकांना खर्च करायचा आहे, परंतु त्यांनी काय केलेलं आहे, ह्या 5 पार्ट्या आहेत. 5 पार्टीकडून त्यांनी पैसे दिले होते. ते पैसे 37 कोटी रुपये आहेत. ते पैसे सुद्धा त्यांनी व्यापाऱ्याचे पेमेंट असतील, ऊस बिल असतील आणि त्याच्यानंतर कर्मचाऱ्याचे पगार असतील असं दाखवलेलं आहे. ह्याच्या ह्यांना मी दिलेलं आहे, परंतु हे यांनी डबल दाखवण्यात आलेलं आहे. ही व्हिडिओमध्ये अजिबात त्यांची दाखवही केलं नाही. हा 37 कोटीचा घोटाळा आहे. लक्षात घ्या, हे 5 पार्टीला पेमेंट केलेलं आहे. ह्या 5 पार्ट्या आहेत मेसर्स मैत्री डिस्करीज, LLP औरंगाबाद, एशियन ट्रेडर्स लातूर, फैजल एंटरप्राइजेस नांदेड, कैलास एंटरप्राइजेस सोलापूर, श्री लक्ष्मी नरसिंह ट्रेडिंग कंपनी परभणी, अशा 5 कंपनीला 37 कोटी रुपये आलेल्याच पैशातून दिलेला आहे. असं त्यांच्या विनियोगात दाखल्यातच हे कागद आहे. त्यांची जवळजवळ 10,000 कागदपत्रांची प्रत आम्ही उपलब्ध करून घेतलेली आहे कागदपत्रांची. त्याच्याबद्दल हा कागद आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्या ज्या वेळेस मी त्यांच्याकडे पेमेंट मागायला गेलो त्यावेळेस त्यांनी मी वाढून उरलेलो आहे, मी भरपूर लोकांना संपून इथपर्यंत आलेलो आहे, अशा पद्धतीचं धमकीचं सत्र माझ्या केलं. त्यांनी एवढंच लक्षात ठेवावं की बीडचा पंढरपूर करू नका. ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळ्या आहेत. तुम्ही कुठले जरी आम्हाला धमकी दिली तर ह्या
पण विठ्ठल कारखान्यासाठी मी माझं बलिदान द्यायला सुद्धा मी तयार आहे, परंतु आपला विठ्ठल कारखाना वाचला पाहिजे या मताशी मी ठाम आहे, लक्षात घ्या. आणि आपल्या ह्या आणि एवढं मोठं हे त्यांनी प्रत्येक माझ्याकडे आता सरकुलीमध्ये ज्यावेळेस त्यांनी भाषण केलेलं आहे, ज्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर त्यावेळेस त्यांनी ते भाषणाचे सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला भोजन आहे, प्रत्येक खर्च वजा जातात, 300 रुपये आपल्याला खर्च वजा जाता राहतात. आज 24 लाख त्यांच्याकडे सत्ता आल्यापासून 24,26,000 प्रसिद्ध झालेलं आहे. हे जर विचार करता जवळजवळ 70-75 कोटी रुपये त्यातून इन्कम होणं अपेक्षित असताना त्यांनी आता ह्या वर्षीचा जो खर्च आहे म्हणजे तोटा आहे तो तोटा त्यांनी दाखवलेला आहे. 65 कोटी तोटा दाखवलाय, लक्षात घ्या. नफा तर बाजूलाच राहिला, 347 कोटी आलेलं त्याचा तर हिशोबच नाही. हे 65 कोटी निव्वळ तोटा दाखवलेला आहे. आणि त्यांचा जो आता चालू वर्षाचा जो अहवाल आहे उद्याच्या मीटिंगमध्ये देणार आहेत ते सर्वसाधारणना, त्याच्यामध्ये त्यांनी नफा तोट्याच्या पत्रकामध्ये साखरेचं हे दाखवलेलं आहे, लक्षात घ्या. हे साखरचा शिल्लक साठा दाखवलेला आहे 97 कोटी 95 लाखाचा. हे असं असताना त्यांनी रिपेअर सिलिंग साखर 43 कोटी 54 लाखाचा दाखवलेला आहे. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या. आणि डिस्लरीचा शिल्लक साठा दाखवला आहे 2 कोटी 60 लाखाचा. असं असताना रिपेअर इन प्रोसेसमध्ये मटेरियल दाखवलंय 2 कोटी 36 लाखाचं. असं 45 ते 46 कोटीचा हा सुद्धा एक फार मोठा घोटाळा यातून निष्पन्न होतोय, लक्षात घ्या. अशा पद्धतीचा जर विचार केला आणि त्यांनी आता अजून आपल्याला 3500 रुपये भाव देणार आहेत. त्याच्यामध्ये कसं आहे त्यांनी न वटलेले धनादेश म्हणून 35 कोटी 46 लाखाचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी स्पष्ट उल्लेख करायला पाहिजे की मला उसबिल देणं बाकी आहे. जर उसबिल देणं बाकी आहे ह्याच्यामध्ये जर उल्लेख केला असता तर तुम्हाला उसबिल हे द्यावंच लागलं असतं. परंतु त्यांनी ह्याच्यामध्ये न वटलेले धनादेश असा उल्लेख करून 35 कोटी 46 लाखाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे तो सुद्धा एक बोगस गैरव्यवहार आहे. असं मिळून जर त्यांनी 147 कोटी, लक्षात घ्या, यातून हा घोटाळा निष्पन्न होतोय, लक्षात घ्या. नफा तर बाजूलाच राहिलेला आहे. त्याच्यानंतर आणि गेल्या वर्षी 6 कोटी 19 लाख प्रसिद्ध झालेला आहे. त्याचा जर 300 रुपयानं नफा धरला तर 18 कोटी 57 लाख असे 165 कोटी 64 लाख रुपयाचा नफा होणं अपेक्षित असताना त्यांनी तोटा दाखवलाय 65 कोटी. रिपेअर साखर प्रोसेसमध्ये दाखवले 43 कोटी 54 लाख रुपये. डिस्टिलरीचं पदार्थ रिपेअर सील प्रोसेसमध्ये दाखवतात 2 कोटी 36 लाख रुपये. आणि न वटलेले धनादेश म्हणून 35 कोटी 46 लाख रुपये दाखवतात. असा एवढा मोठा 147 कोटी आणि चालू वर्षाचा नफा धरला तर जवळजवळ 165 कोटीचा हा एक मोठा गैरव्यवहार घोटाळा यातून निष्पन्न होतोय. हे सुद्धा मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ते काय करतात, हे जे अहवाल दिलेला आहे, व्हिडिओ दाखवला आहे, ते जे प्रत्येक सगळे सांगत होते त्या प्रत्येक पहिल्या मॅनेजमेंटने एवढा मोठा घोटाळा केलाय, प्रत्येक पहिल्या मॅनेजमेंटला काही कळत नाही. हे जर मला सहकारातला तज्ञ समजत असतील आणि जर 3 वर्ष प्रत्येक वर्षी जर तोटा दाखवत असतील तर यांना सहकाराचा तज्ञ कशावरून मला म्हणायचं आहे हे पण ह्याचं त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. मी आज गेलं वर्षभर झालं 347चा त्यांच्यावर आरोप करतोय, पण त्यांनी एकदा सुद्धा खुलासा केला नाही की 347 कोटी गेलेत कुठं. मी आज तुमच्या समोर व्यापारी म्हणून तर आहेच, पण सगळ्यात पहिली गोष्ट मी संस्थेचा सभासद आहे. सभासद नात्याने सुद्धा मी आज तुमच्या समोर इथं येऊन मी या प्रश्न त्यांच्याकडे मांडतोय, लक्षात घ्या. महत्वाची गोष्ट बँक ऑफ इंडियामध्ये पहिलं ओटीएस प्रकरण जे झालेलं आहे, परवा त्यांनी जे दाखले दिले ह्याचे कर्ज हे झालं म्हणून पहिल्या मॅनेजमेंटनी 33 कोटी रुपये ते जमा केलेले आहेत. पण फक्त यांनी 50 लाखच दिलेले आहेत, पण त्याचा जो इतका मोठा केलेला आहे की आम्ही सर्व काय हे बँकेला पेमेंट करतोय, लक्षात घ्या. आणि महत्वाची गोष्ट ते काय म्हणतायत की मी गाडी घेणार नाही, पेट्रोल घेणार नाही. जर त्यांचं 347 कोटी रुपये शिवाय 167 कोटी एवढं जर घेऊन जर त्यांना ढेकर येत नसेल तर ते संस्थेची गाडी आणि डिझेल पेट्रोल लागतंय कशाला हे मला सांगा. आणि आपले कारखान्याचे सन्माननीय कार्यकारी संचालक आयुक्तासमोर
ज्यावेळेस सुनावणीसाठी आम्ही उभं होतो त्यावेळेस ते सांगतात की रक्कम राईटअप केली. जर त्यांना माहीत नसेल तर साखर आयुक्तांनी सांगितलं तुम्हाला अक्कल आहे का नाही, काय साखर कायद्याचं नॉलेज आहे का नाही, तुम्हाला सहकार कायद्यानुसार देय रक्कम राईटअप करता येते का, हे जर नॉलेज जर एमडीला नसेल तर अशा एमडीला 2-2 लाख रुपये पगार देऊन त्या खुर्चीवर बसणं कितपत योग्य आहे. त्या एमडीच्या सुद्धा इस्टेटीची मला चौकशी करायची आहे. लक्षात घ्या, आम्ही त्याच्यासाठी ईडीकडे पण गेलोय. आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास द्यावा असं माझी हे आहे. त्याच्यामध्ये झालेल्या अफारामध्ये अँटी करप्शनकडे सुद्धा माझा जाण्याचा हे आहे. लक्षात घ्या. आणि जे ते सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट मी ज्या वेळेस त्यांच्याकडे गेलतो त्यावेळेस ते म्हणतायत, त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे बघा, ते म्हणतायत ज्या ते भारताला गुरु मानतायत त्याच्यात जाऊन समाधीचं दर्शन घेतायत. लक्षात घ्या, ते तुम्ही ते भारतीच्या काळात मटेरियल दिलंय. मी त्यांना सांगितलं ते मटेरियल मी संस्थेला दिलेलं आहे, मी भारताच्या घरीच मटेरियल दिलेलं नाही. आणि जर तुम्ही हे स्वतःच्या गुरुवरती केस दाखल करा म्हणतायत, मी पैसे देतो केस तुम्ही दाखल करा असं जर म्हणत असतील तर हे आपल्या कारखान्याचे चेअरमन आणि लोकप्रतिनिधी असणाऱ्यांना हे शोभतंय का, असाही मला त्यांना सवाल करायचा आहे. लक्षात घ्या. ह्याच्यानंतर हे साखर आयुक्ताला त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी महा म्हटल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये प्रादेशिक सही पत्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की 72 कोटी कमी आहेत, पण त्यांनी अहवालामध्ये जनतेची दिशाभूल करण्यासाठी 105 कोटी कमी आहेत असा उल्लेख केलेला आहे. तो अहवाल सुद्धा मी तुमच्यासमोर आणलेला आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे शासन निर्णय 25 जूनचा, ह्याच्यामध्ये असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे, कर्ज वितरित केल्यानंतर कारखान्यांनी ज्या कर्जाचा विनियोग योग्य कालावधीत करून त्याचा दरमहा विनियोग व परतफेडीचा अहवाल सादर करणं आवश्यक आहे. ज्या कारणासाठी अर्थसहाय्य दिलेले आहे त्या कारणासाठी न वापरता त्या पैशाचा गैरविनियोग झाल्यास त्या सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्या विरुद्ध वैधानिक कारवाई तात्काळ करण्यात येईल. आता शासन निर्णय 25 जूनचा शासन निर्णय. हे सर्व असताना मला त्यांना सुद्धा सवाल करायचा आहे की तुम्ही कायद्याच्या कोणत्या चौकटीत बसवून हा विनियोग बदल त्यांना कारखान्याला दिलेला आहे. लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये कारण त्यांनी अशा पद्धतीचा उल्लेख केला आहे, आम्हाला विनियोग बदल कशासाठी पाहिजे, आम्हाला बँकाचे पैसे द्यायचे, सभासदांची बिलं द्यायचे, त्यासाठी त्यांना विनियोग बदल केलेला आहे. परंतु लक्षात घ्या, ऊस लीज देण्यासाठी त्यांनी 51 कोटीची मागणी केली असताना ह्या पैशात मला सांगा, कारखाना चालू असताना कर्मचाऱ्याचा पगार कोण कर्ज काढून देतं का? कारखान्यात तर कारखाना तेवढ्या नफ्यात येतोय, एवढं कृषी झालं की एवढा नफा होतोय, हे सर्व सभेमधून ते जाहीरपणे सांगतायत. मग कारखान्याचं 30-47 कोटीचं कर्ज काढून त्या कर्जातून कारखान्याचा पगार केला जातो का, असं सुद्धा मला त्यांना ठाम विचारायचं आहे. त्यानंतर शासकीय देणी 7 कोटी रुपये द्यायचं असताना फक्त 3 कोटी रुपये दिलं असं त्यांनी व्हिडिओ दाखल्यामध्ये केलंय. व्यापारी पेमेंट 59,74 लाख रुपये द्यायचं आहे, परंतु त्यांच्या विनियोग दाखल्याने त्यांचाच विनियोग दाखला आहे, त्यांचं चेअरमनचं कार्यकारी संचालकाच्या सगळ्या सही शिक्क्याशी माझ्याकडे त्यांचा विनियोग दाखला असला. मग 6 कोटी फक्त त्यांनी काय केलं आहे, मला 15 आणि इतर दुसऱ्या मला तर म्हणत होते तुमचं पेमेंटच दिसत नाही, तुमचं राईटअप केलंय. मग मला कुठल्या बेसवरती त्यांनी 15 लाख रुपये हा सवाल आहे. मग मला 15 अजून दुसऱ्या पार्टीला फक्त 19 लाख रुपये दिले असताना 6 कोटी 27 लाख रुपये दिले म्हणतात, हा सुद्धा बोगस आहे. ह्याच्यासाठी मला फॉरेन्सिक ऑडिट करायचं. लक्षात. त्यानंतर ठेवी आहेत, ठेवी 7 कोटी 68 लाख देण्यासाठी मला एसडीसीकडून पेमेंट आणलेलं आहे, परंतु त्यांना 0 रुपये दिला नाही, 1 रुपया सुद्धा दिला नाही. बँक ऑफ बडोदा व इतर कर्ज ओटीएस देण्यासाठी 0 रुपये दिले असं त्यांच्या विनियोग दाखल्यामध्ये त्यांनी दिलं. एमएससी बँक कर्ज पुनर्गठन हप्ता 14 कोटी 2 रुपये मागितला असताना त्यांनी 1 रुपया सुद्धा भरले. येस बँक कर्ज ओटीएससाठी 18 कोटी रुपये मागितला असताना त्यांनी 0 रुपये म्हणजे 1 रुपया सुद्धा त्या बँकेला दिला. श्री विठ्ठल सुतगिरणीचं 3 कोटी 40 लाख रुपये असताना त्यांना सुद्धा 1 रुपया त्यांनी दिलेला नाही. त्यानंतर एसडीएफ पुनर्वसन हप्ता कर्ज पुनर्गठन हप्ता आहे 1 कोटी 27 लाखाचा, त्यांना सुद्धा 1 रुपया दिला नाही. आणि मशिनरी दुरुस्ती
साठी 14 कोटी रुपये मागितलं असताना तुम्हाला आता मी दाखवलं त्या पद्धतीनं त्यांनी 57 कोटी 10 लाख रुपये खर्च केला आहे. ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या इतिहासात कारखान्याच्या इतिहासात ही शोकांतिक बाब आहे, लक्षात घ्या. आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या कारखान्याची मालमत्ता 2022 मध्ये होती 762 कोटी, 2023 मध्ये यांच्याकडे कारखाना आल्यानंतर 767 कोटी. ठीक आहे, 4-5 कोटी रुपये आपण समजू शकतोय. परंतु 2024 मध्ये त्यांच्या ह्या आभारातच आहे का, हे माझ्या मनाचं काहीच नाही. याच्यामध्ये 1402 कोटी झाली. कारखान्याची मालमत्ता एकदम दुप्पटीनं कशी वाढली, कारण तुम्हाला कारखाना शासनाला फसवायचं होतं म्हणून कारखान्याची मालमत्ता तुम्ही 1402 कोटीवर दिली, लक्षात घ्या. आणि ह्या वर्षी 1405 कोटी दाखवत आहे. म्हणजे एका वर्षात कारखान्याची मालमत्ता तुम्ही दुप्पट कशी वाढवली, हा माझा सवाल आहे. आणि ह्याचं मला परीक्षण करण्यासाठी, एका परीक्षण करण्यासाठी मी फॉरेन्सिक कॅडेटची मागणी करतोय, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणि ह्याच्या व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवले 57 कोटी 10 लाख रुपये, परंतु ह्याच्यामध्ये फक्त 12 कोटी रुपये व्हिडिओमध्ये मशिनरीला खर्च केला असं दाखवतोय. म्हणजे यांचा किती मोठा घोटाळा आहे हे यातून समोर येतोय, लक्षात घ्या. यासाठी माझा उपद्याप हा आहे की हा इतका मोठा घोटाळा फक्त 347चाच घोटाळा नसून 500 कोटी रुपयापेक्षा जास्त घोटाळा झाला आहे, हे मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. आणि हे NCDCने आता कारवाईला सुरुवात केलेली आहे हळूहळू. तुम्ही फक्त पत्रकार बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे की मी कुठलाही आरोप त्यांच्यावर विना कागदपत्राचा करत नाही. माझ्याकडे सर्व कागदपत्रांचे पुरावे आहेत. त्या पुराव्यांना, ह्या कागदपत्रांचा आधार घेऊन मी त्यांच्यावर आरोप करतोय, लक्षात घ्या. आणि त्यांनी यांचा खुलासा करावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उद्या जी आपली जनरल मीटिंग सभासदांची ठेवलेली आहे त्याच्यामध्ये 13 नंबरचा अजेंडामधला विषय आहे नॉन बँकिंग असेट योजनेत सहभागी होण्याचा. ही MSC बँकेच्या नॉन बँकिंग असेटमध्ये सहभागी होण्याचा म्हणजे याचा अर्थ आपल्या सभासदांना मराठीत समजावून द्यावा, सभासदांना समजेल अशा भाषेत समजावून द्यावा. कारण यांचा डाव आहे कारखान्याची 200 एकर जमीन महाराष्ट्र बँकेला तारण द्यायची आणि अजून याच्यावर कर्ज उचलायचं आणि परत सभासदांची दिशाभूल, जनतेची दिशाभूल करायची आणि हा सुद्धा मलिदा लाटायचा, हा त्यांचा डाव आहे. परंतु हा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही MSC बँकेला सुद्धा पत्र देऊन टाकलेलं आहे, लक्षात घ्या. मग त्यांनी मला उद्याच्या मीटिंगमध्ये 13 नंबरच्या विषयाचा खुलासा करावा की MSC बँकेच्या नॉन बँकिंग असेटमध्ये योजनेत सहभागी होण्याचा अर्थ सभासदांना योग्य त्यांना समजेल ह्या भाषेत समजावून द्या. अशा पद्धतीनं मी तुमच्या समोर कारखान्याच्या या सर्व याचा उलगडा केलेला आहे. आणि कलम, भारतीय दंड संहितेचे कलम, सहकारी कायद्यानुसार फक्त कारखान्यावरच कारवाई होत नाही तर त्यांनी जे कारखान्यामध्ये कारखान्याच्या लीड बँकेतून ते पेमेंट प्रत्येक डेटला जाणं गरजेचं असताना त्यांनी त्यांच्या DVTच्या स्वतःची DVT क्रेडिट स्कोर संस्था आहे त्याच्यामध्ये 185 कोटी 90 लाख रुपये वळवले असा त्यांचाच व्हिडिओ माझ्याकडे आहे. त्याचा आधार घेऊनच मी तुम्हाला सांगतोय की हा कुठल्याही सहकार संस्थेला असे आलेले पैसे स्वीकारण्याचा अधिकार नाही. याची सुद्धा सहकार कायद्यानुसार त्यांची परवाना सुद्धा निलंबित करण्याची मी मागणी केलेली आहे. तर DVTवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कारखान्याच्या सर्व संचालक मंडळ आणि हे सर्व संचालक मंडळ सुद्धा याच्यामध्ये अनभिज्ञ आहे. संचालक मंडळाला सुद्धा याचं कुठलीही माहिती नाही. ज्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये आमरण उपोषण केलं त्यावेळेस काही संचालकांनी स्वतः MDला चेअरमनला याची विचारणा केलेली आहे की 347 कोटीचं झालं काय. त्यावेळेस MDचं उत्तर आहे की तुम्हाला विचारूनच आम्ही खर्च केलेला आहे. त्यावेळेस ते त्यांचं उत्तर आलेलं आहे संचालक मंडळाचं की आम्हाला विचारून काय तुम्ही निवडणुकीसाठी खर्च केला आहे का. एवढा मोठा गदारोळ आहे. संचालक मंडळाला सुद्धा यात अनभिज्ञ आहे. संचालक मंडळाला सुद्धा ही रक्कम कुठे गेली याची किंचित सुद्धा कल्पना नाही आहे. तरी या संचालक मंडळाला सुद्धा सुज्ञ संचालक मंडळाला माझी नम्रतेची तुमच्या ह्याच्यातून मी विनंती करतोय की तुम्ही चेअरमनला याचा जाब विचारा, कार्यकारी संचालकाला जाब विचारा की हे पैसे गेलेत कुठं. त्याचा आम्हाला हिशोब झाला पाहिजे. नाही हे कारण सार्वजनिक निधी आहे, संचालक मंडळ जबाबदार आहे. त्यांना सुद्धा आम्ही नोटिसा पाठवल्या होत्या. त्यांना सुद्धा 10,87,00,000 वैयक्तिक त्यांच्या मालमत्तेतून वसुली होणार आहे.
आणि नुसती वसुली होणार नाही तर त्या अपहारात सामील झाला म्हणून त्यांना जेल सुद्धा होणार आहे. आणि त्यातून जर म्हणजे त्यांना कल्पनाच नाही हे पैसे गेलेत कुठं, तर त्यांना सुद्धा माझी तुमच्या माध्यमातून एक विनंती करतोय, त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचारला पाहिजे की पैसे गेलेत कुठं. अशा पद्धतीनं मी त्यांना सुद्धा हे करतोय. उद्याच्या जनरल मीटिंगमध्ये सभासदांना सुद्धा मी विनंती करतोय की तुम्ही सर्व प्रश्नाची उत्तरं घेतल्याशिवाय उठू नका. आणि मी माझी आगामी भूमिका सांगितली. मी 28,000 सभासदांपर्यंत जनसंवाद यात्रा सुरू करतोय आणि याच्यामध्ये मी सभासदापर्यंत प्रत्येक हा विषय निघू इच्छितोय. अशा पद्धतीनं माझ्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचा हेतू आहे. जर पत्रकार बंधूंना या बाबतीत काय विचारायचं असेल तर बिनधास्तपणे विचारू शकताय. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधलं.